मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो भवनाचं उद्घाटन पार पडले। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते। पुण्यात मेट्रोचं काम वेगानं सुरू आहे। पीएमआरडीच्या क्षेत्रात 200 किलोमीटर मेट्रोचं जाळं असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। पुण्याच्या मेट्रोचं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे। आता आपली शिवाजीनगर ते हिंजवडी ही जी मेट्रो आहे ही पण लवकरच पूर्ण होते। एक टप्पा मे मध्ये आणि एक टप्पा जुलैमध्ये पूर्ण होईल। त्यानंतर जवळपास पुण्यामध्ये 55 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू असतील। अजून जवळपास तेवढ्याच मेट्रो मार्गाचं काम हे पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या विविध भागांमध्ये आपण सुरू केलेलं आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त अधिकचं अजून 80 किलोमीटरचं प्लॅनिंग आपलं आहे। त्यामुळे एकूण 200 किलोमीटरचा मेट्रो मार्ग हे संपूर्ण पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या क्षेत्रामध्ये करण्याचा आपला मानस आहे। पुण्याच्या प्रशासकीय वैभवात भर घालतील अशा अनेक दर्जेदार इमारती उभ्या करण्याचं आदरणीय दादांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी आपण आत्ताच ऐकलं की ते वेळोवेळी इथे काम करत होते। त्यांच्या दूरदृष्टीतूनच पुण्यात कामगार भवन, सहकार व पणन भवन, जीएसटी भवन, कृषी भवन, नोंदणी भवन, शिक्षण भवन, ऑलिम्पिक भवन, जमावबंदी भवन, तसेच प्रस्तावित नगररचना भवन व सामाजिक न्याय भवन अशा अनेक महत्त्वपूर्ण इमारती उभ्या राहत आहेत। आणि आज त्याच मालिकेतील पुणे मेट्रो भवनची भर पडत आहे। या सर्व प्रशासकीय इमारती जनतेच्या सेवेची केंद्र बनली पाहिजेत, असं आदरणीय दादांना नेहमीच वाटत असे।